श्री स्वामी समर्थ. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे, तुम्हाला माहितीच आहे चंद्रग्रहण येत आहे या रविवारी, त्याचप्रमाणे सर्वपित्री अमावस्या पण आहे. ओके, पितृपक्ष सुरू होतो आहे, त्याचप्रमाणे 2 ग्रहण आहेत. खूप सारे ग्रह आपले राशीत परिवर्तन करत आहेत. तो खूप साऱ्या गोष्टी सप्टेंबरमध्ये होत आहेत. प्लस 9/9 पोर्टल पण आहे, 9/9 पोर्टल आहे. 9 तारीख एक अशी आहे जी पूर्ण 9/9ची इंटेन्सिटी वाढवत आहे. तर काय केलं पाहिजे ह्या सर्व महिन्यामध्ये? हा महिना खूप चांगला आहे. ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या मिळवण्यासाठी किंवा हिलिंगसाठी किंवा कुठला तरी मंत्र सिद्ध करण्यासाठी. ओके, तुम्ही कुठली तरी गोष्ट खूप टाईमपासून करायचा प्रयत्न करत होता आणि ती जर करू शकत नसाल तर तुम्ही ह्या महिन्यामध्ये ती सुरू करू शकता. ठीक आहे, तर ह्या महिन्यामध्ये काय करायचं आहे? सर्वात प्रथम तर स्वतःला प्रोटेक्ट ठेवायचं. कसं स्वतःला प्रोटेक्ट ठेवू शकता तुम्ही? तर स्वतःला संरक्षण ठेवायचं असेल तर नाम जप करणं खूप गरजेचं आहे, मंत्र जप करणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता किंवा नरसिंहा मंत्राचा जप करू शकता. महाकाली कवच तुम्ही वाचू शकता किंवा हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र हे असे पठण करून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. प्लस तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही ॲफर्मेशन्स जे असतात ते बोलायचे. किती वेळा? झोपायच्या अगोदर 21 वेळा, आणि ते बोलल्यानंतर सरळ झोपी जायचं. त्याच्यानंतर मोबाईल त्यांनी काही बोलायचं नाही, बघायचा नाही आहे, कोणाला दुसऱ्यांना बोलायला जायचं नाही आहे. आणि ते म्हणतानाच तेव्हा म्हणायचं जेव्हा तुम्ही ते म्हटल्यानंतर डिरेक्टली झोपणार आहात. तर 21 वेळा रात्री, आणि झोपेतनं उठल्या 21 वेळा. फोन यूज करायच्या अगोदर झोपेतनं उठलात, डोळे उघडलेत, किती वाजलेत हेही बघायचं नाही आहे. तर पहिला हे 21 वेळा चॅन्ट करायचं आहे. कोणते वाक्य आहेत हे? तर ही वाक्य आहेत: मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे. हे असं 21 वेळा बोलायचं आहे. मी सुरक्षित आहे, मी सुरक्षित आहे, मी सुरक्षित आहे, हे 21 वेळा. त्याच्यानंतर काय बोलायचं आहे की मी नेहमी, ओके, मी नेहमी स्थिर आहे, कशाही परिस्थितीत मी नेहमी स्थिर आहे, कशाही परिस्थितीत मी नेहमी स्थिर आहे. ओके, तर हे 3 वाक्य आपल्याला बोलायचे आहेत. झोपायच्या अगोदर 21 वेळा, झोपेतून उठल्यावर 21 वेळा. मेक शुअर की झोपायच्या अगोदर जेव्हा तुम्ही हे 21 वेळा वाक्य बोलाल त्याच्यानंतर कोणाशीही बोलायचं नाही आहे, फोन यूज करायचा नाही आहे. का? कारण ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं. तुम्हाला जर झोप येत नसेल हे 21 वेळा बोलल्यानंतर, तर तुम्ही डिरेक्टली श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करा किंवा जोही मंत्र तुम्हाला आवडतो, जेही नाम तुम्हाला आवडतं ते जपायला सुरुवात करा. किंवा हे जे 3 सेंटेन्सेस आहेत ते पुन्हा 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 बोला, जेणेकरून ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जातील, जे तुमचं अवचेतन मन आहे त्याच्यामध्ये जातील आणि ही ऊर्जा तुमच्यामध्ये उतरेल. झोपेतनं उठल्या मोबाईल बघायच्या अगोदर किंवा कोणाबरोबर बोलायच्या अगोदर जेव्हा तुम्हाला समजते की हा मला जाग आली आहे, तेव्हा हे लगेच म्हणायचं आहे. का? कारण तेव्हा जे तुमची जी स्टेट असते लिटरली ती म्हणजे थीटा स्टेट असते, त्याच्यामध्ये तुम्ही जेही बोलता तसे तुम्ही बनता. बघा, सकाळी जसं आपला म्हणजे भाव असतो तसं दिवसभर राहतो. प्लस हे जे गोष्टी आहेत या डिरेक्टली तुमच्या अवचेतन मनमध्ये जातात, त्यामुळे तुम्ही तसे बनता आणि तशा सिच्युएशन, तशा परिस्थिती, तशा लोकांनाही अट्रॅक्ट करता. तर हे 3 वाक्य आहेत की मी शांत आहे, मी सुरक्षित आहे, मी सर्व परिस्थितींमध्ये स्थिर आहे. ठीक आहे, ह्यांना तुम्ही लिहू शकता. 11 वेळा तुम्ही लिहा रोज. हा पूर्ण महिना, जेव्हापासून हा व्हिडिओ तुम्ही बघता ना तेव्हापासून पूर्ण हा महिना हे 3 वाक्य तुम्ही 11 वेळा लिहूही शकता. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अवचेतन मनमध्ये जातात, त्यामुळे तुम्ही तसेच राहता. प्लस तशा गोष्टी अट्रॅक्ट करता, तशा लोकांनाही अट्रॅक्ट करता. ठीक आहे, आणि ह्या महिन्यामध्ये खरंच स्वतःला स्थिर ठेवणं, शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा मी या महिन्याची ऊर्जा चेक केली ना, तर मला 2 शब्द खूप जास्त चॅनल होत होते. एक होता केऑस, म्हणजे केऑस, असं गोंधळ, दंगा. मग आता आपल्या माइंडमध्ये असू दे, आपल्या घरामध्ये असू दे, आपल्या आजूबाजूमध्ये असू दे, देशामध्ये असू दे किंवा मदर अर्थवर कुठेही असू दे. ठीक आहे, तर ह्याशी डील जर करायचं असेल कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावर अफेक्ट करणार आहेत. मग आपण जे असू, एकतर ह्या महिन्याची इंटेन्सिटी जास्त आहे. आपण जी गोष्ट देणार आहे त्याची इंटेन्सिटी वाढणार आहे. आपण जर जास्त क्रोध केला, ठीक आहे, किंवा निगेटिव्ह विचार जास्त केले तर त्याची इंटेन्सिटी वाढणार. तशाच गोष्टी आपल्याला बघायला भेटणार, तशाच गोष्टी दुसऱ्या आपल्याला बोलणार आणि तसंच आपल्याबरोबर होत जाणार. ओके, तर ह्यामध्ये काय करायचं आहे, तर आपण आत्तापर्यंत जे करत आलो ना त्याचं थोडंसं मार्ग चेंज करायचं आहे. ह्या महिन्यामध्ये ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला क्रोध येतो, ठीक आहे, कुठलीही गोष्ट असू शकते, ठीक आहे, तुम्हाला क्रोध येतो आहे कुठल्याही गोष्टीमध्ये, ओके,
तर तुम्ही ह्यावेळेस ह्या महिन्यामध्ये स्वतःला सांगायचं आहे की बाबा मी ह्या मंथमध्ये कितीही मला क्रोध येऊ दे, मी शांत राहणार आहे. ठीक आहे. तर ही एक अवेअरनेस, ही एक जागरूकता स्वतःमध्ये ठेवायची की मी आत्तापर्यंत जे केले ते मी करणार नाही आहे. सो स्वतःला शांत ठेवायचं, स्थिर ठेवायचं आहे. ओके, सुरक्षित ठेवायचं आणि स्वतःला फील करायचं की मी सुरक्षित आहे. आणि मी खरोखर सांगते, तुम्ही आतापर्यंत जर नामजप केलं नसेल, ध्यान केलं नसेल, मंत्रजाप जर केला नसेल, तर तुम्ही ह्या महिन्यामध्ये जरूर 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 सुरू करा. आणि तुम्ही स्वतः त्याचे प्रभाव बघाल की कसं तुम्हाला फील होतं आहे, काय वाटतं आहे. तुम्ही स्वतःहून दुसऱ्यांना सांगायला लागाल की हा बाबा तुम्ही हे मंत्र पठण करा किंवा हे नामजप करा. ठीक आहे. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही टेम्पलमध्येही जावा. टेम्पलची एनर्जी ही खूप सात्विक असते, तिथे मंत्रांचं पठण होत असतं, भगवंत असतात. त्यामुळे टेम्पलमधली जी ऊर्जा आहे ना, ती लिटरली आपल्याला एक सात्विकतामध्ये घेऊन जाते, एक हिलिंग ऊर्जा भेटते. प्लस कधीही बघा मंदिरचा शेप असा असतो, पिरॅमिड शेप. सो एक डिवाईन हिलिंग एनर्जी जी असते, जी ब्रह्मांडामध्ये जी हिलिंग एनर्जी आहे, जी सात्विक ऊर्जा आहे, ओके, एक जी सकारात्मकता आहे ती पण तुम्ही रिसीव्ह करत असता. बट तिथे जाऊन आपण शांत राहून बसायचे. खूप वेळा असं होतं की आपण मंदिरात गेलो आहे, फोटो काढत बसलो आहे किंवा तिथे बोलत बसलो आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो आणि तिथली ऊर्जा घ्यायचं आपण विसरूनच जातो. ठीक आहे. तर असं करू नका. त्या मंदिरात जेव्हा जाते तुम्ही शांत बसून राहा, देवाचे दर्शन घ्या, त्यांच्या पाया पडा. तुमची जर काही मनोकामना असेल ती तुम्ही त्यांना सांगा. ठीक आहे. प्रार्थना करा आणि फक्त एका ठिकाणी जाऊन तुम्ही शांत बसून राहा. तिथे त्यांना बघत, तुम्हाला जितका वेळ बघायचं तुम्ही त्यांना तितका वेळ बघा. ठीक आहे. तरी हा महिना खूपच जास्त महत्त्वपूर्ण महिना आहे आणि ह्यामध्ये जर तुम्ही या छोट्या छोट्या जर गोष्टी केल्यात ना, नक्की तुम्हाला काही परिवर्तन दिसून येतील. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असाल आणि तुम्हाला हा जर मदतगार वाटला असेल तर दुसऱ्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि मला नक्की नक्की सांगा की तुम्ही हे सगळं फॉलो केलं आहे का, तुम्हाला कसं वाटतं आहे, हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं आहे. ठीक आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.